नमस्कार, मंजिरीची मेजवानीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण करतोय नाश्त्यासाठी शेवयांची इडली। चला तर मग त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलंय ते बघूया। बारीक शेवया घेतल्या आहेत आपण साधारण 2 वाट्या। त्यासाठी 1 वाटी आपण दही घेतलेला आहे, 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, गाजर घेतलेला आहे, हिरवे मटार घेतलेले आहेत, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, चवीनुसार मीठ आणि आवडीप्रमाणे काजू। थोडासा आपण सोडा घालणार आहोत त्यामध्ये, म्हणजे आपल्या इडल्या छान स्पॉन्जी होतील। चला तर मग आपण कृतीकडे वळूया। सर्वात प्रथम आपण ह्याच्यामध्ये दही घालून ते छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि दही आणि शेवया एकत्र होण्यासाठी आपण अगदी 5 मिनिटं याला झाकून ठेवूया। दही आणि शेवया छान एकत्र मिक्स झालेले आहेत। आता आपण एक एक करत इडलीसाठी जे काही सामान घेतलंय ते यात मिक्स करून घेऊया। मिश्रण आपलं थोडंसं घट्ट वाटतंय, तर इडलीसाठी जी कन्सिस्टन्सी पाहिजे त्यासाठी आपण यात थोडंसं ताक मिक्स करून घेऊया। साधारण अर्धी वाटी ताक आपण यामध्ये घातलेलं आहे। पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिटं आपण झाकून ठेवूया। सगळं मिश्रण एकजीव होतंय तोपर्यंत आपण यामध्ये घालण्यासाठी फोडणी तयार करून घेऊया। आपण अगदी अर्धा चमचा यामध्ये सोडा घालूया आणि तो ऍक्टिव्हेट होण्यासाठी त्यावर अगदी 1 चमचा ताक घालून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि त्यावर आता आपण केलेली फोडणी घालून घेऊया। सोडा घातल्यामुळे आता आपण जराही वेळ न घालवता पटकन इडली मेकर मध्ये याच्या इडल्या करून घेऊया। गॅसवरती इडली कुकर मी आधीच गरम करायला ठेवलेला आहे। दहा ते 12 मिनिटं आपण या इडल्या वाफवून घेऊया। शेवयांच्या पौष्टिक इडल्या तयार झाल्या आहेत। नारळाची चटणी आहे किंवा तुम्ही सॉस बरोबरही खाऊ शकता। आजची ही शेवयांच्या पौष्टिक इडलीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मंजिरीची मेजवानी या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।